नमस्कार. महाराष्ट्राचे 24वे राज्यपाल कोण या प्रश्नाचं उत्तर कालपर्यंत तर नव्हतं, पण आता भेटलंय. त्यांचं नाव आहे CP राधाकृष्णन. हे महाराष्ट्राचे 24वे राज्यपाल आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 10 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल बदलले असून या संदर्भात परिपत्रक रात्री 1 वाजता काढण्यात आलं आणि त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. विद्यमान राज्यपाल रमेश बैस यांची मुदत 28 जुलै रोजी संपली आणि आता CP राधाकृष्णन हे मागील 5 वर्षातील तिसरे राज्यपाल आहे. यापूर्वी 5 सप्टेंबर 2019 ते 17 फेब्रुवारी 2023 दरम्यान कोश्यारी राज्यपाल होते. त्यानंतर बैस हे 18 फेब्रुवारी 2023 ते 28 जुलै 2024 दरम्यान राज्यपाल होते. आता CP राधाकृष्णन हे 24वे राज्यपाल आहेत आणि राज्याला ते आता राज्यपाल म्हणून मिळालेले आहेत. तर कोण आहे CP राधाकृष्णन हे आपण समजून घेऊया. काय आहे त्यांचं बॅकग्राऊंड. दक्षिणेतील भारतीय जनता पार्टीमधील सर्वात विश्वासार्ह नेत्यामध्ये CP राधाकृष्णन यांचा समावेश होतो. ते 16व्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम करतायत. राधाकृष्णन हे लोकसभा सदस्य म्हणून सुद्धा निवडले गेलेले आहेत. 1998-2004 दरम्यान ते कोइंबतूर येथून लोकसभा सदस्य म्हणून निवडण्यात आले. त्यानंतर 2004-2019 यामध्ये ते हारलेही. त्यानंतर तामिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी कामही केलं. 2004 ते 2007 दरम्यान ते तामिळनाडूमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते. याच दरम्यान त्यांनी एक रथयात्रा काढली. ती 93 दिवस चालली आणि 19,000 किलोमीटरची ती रथयात्रा होती. यामध्ये नद्यांना जोडले, दहशतवाद, समान नागरी कायदा, अस्पृश्यता, ड्रग्ज या मुद्द्याकडे त्यांनी प्रामुख्याने लक्ष वेधलं. त्यानंतर 2023 मध्ये त्यांची झारखंड राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आणि आता त्यांनी महाराष्ट्राचे 24वे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला 19 जुलै रोजी. तर समजून घेऊया राज्यपालाची नेमणूक कोण करत असतं. तर घटनातज्ञ आपले जे बापट आहेत त्यांच्यानुसार राज्यपालाची नेमणूक ही राष्ट्रपती करू शकतात. राज्यपालांना हटवण्याबाबत निर्णयसुद्धा त्यांच्या हातात असतो आणि राष्ट्रपती ही नेमणूक पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार करतात. त्यामुळे राज्यपालांची नेमणूक ही पंतप्रधानांच्या इच्छेनुसार होते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. ज्या पक्षाचा पंतप्रधान असतो त्याच पक्षाचा राज्यपाल असतो. आता समजून घेऊया राज्यपाल निवडीचे निकष कोणते असतात. तर घटनातज्ञ बाबत त्यांच्या मते बहुतेकदा ही निवड राजकीयच असते. तज्ज्ञांचं म्हणणं आहे, परंतु अर्थातच निकष काही नक्कीच आहेत. ती व्यक्ती भारतीय नागरिक असावी, वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावी, आमदार किंवा खासदार असल्यास राज्यपाल पद स्वीकारल्यानंतर हे जे आमदार आणि खासदार आहे ते पद सोडावं लागेल. या पदाचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. आता राज्यपालाचे अधिकार आणि कार्य कोणते असतात ते समजून घेऊया. राज्यपाल हे 28 राज्यांचे सर्वोच्च कार्यकारी अधिकारी असतात. त्यामुळे ते सर्व भारतीय राष्ट्रपतीची निवड करतात. राज्यपालांना कार्यकारी, विधान, आर्थिक, न्यायिक अधिकार असतात आणि हे अधिकार आता आपण कार्य समजून घेऊया राज्यपालांचे. राज्यपाल हे राज्याचे मुख्य कार्यकारी आहेत. त्यांच्याकडे अनेक कर्तव्य, जबाबदाऱ्या. तो राज्य सरकारच्या व्यावसायिक कामकाजाच्या सोयीसाठी कायदे करू शकतो किंवा करू शकतही नाही. यानंतर त्यांना राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्याचा आणि राज्याच्या विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार असतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनल देव उत्तरला.